विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राची भूमिका म्हणजेच शेतीची भूमिका अभ्यासत आहोत. त्याचाच अर्थ रोल ऑफ ॲग्रिकल्चर इन इंडियन इकॉनॉमी हा घटक आपण चर्चा करत आहोत. प्रामुख्याने शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. भारतीय अर्थव्यवस्था कृषी आधारित अर्थव्यवस्था आहे. मागील 6 दशकात उद्योगांना महत्त्व देण्यात आले होते. तरीही भारतीय अर्थव्यवस्थेत शेती ही महत्त्वाचे स्थान आहे. राष्ट्रीय उत्पन्नातील शेती क्षेत्राचा वाटा कमी होत असला तरी अजूनही शेती क्षेत्राला महत्त्वाचे स्थान आहे. भारताचा भूप्रदेश विस्तीर्ण व शेती व्यवसायास अनुकूल असल्याने शेतीबरोबरच पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, वराहपालन यासारखे पूरक व्यवसाय वाढल्याचे दिसून येते. थोडक्यात शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची जी काही प्रगती आहे ती कृषी क्षेत्रासंबंधित राहिलेली आहे आणि म्हणून कृषी क्षेत्रामध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण काही बाबतीत चर्चा केलेली आहे, काही घटकांसंदर्भात चर्चा केलेली आहे की शेती क्षेत्राची किंवा भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राची कुठली भूमिका आहे, काही घटकांच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत. पहिला जो घटक आहे राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा, आपण मागच्या लेक्चरमध्येही काही भाग पाहिलेला होता. तर खऱ्या अर्थाने भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्राचं योगदान महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे. 1950-51मध्ये शेती क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा हा 56.5% होता. तर 90-91च्या दशकामध्ये तो 34% येऊन पोहोचला. मागच्या 2013-14मध्ये हा वाटा 13.9% म्हणजे 14% राहिलेला आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादनात शेती क्षेत्राचा वाटा कमी होण्याचे कारण उद्योग आणि सेवा क्षेत्राचा वाटा वाढत असलेला आहे. म्हणजेच GDPमध्ये मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्रातून घट झालेली दिसून येते. त्याचबरोबर प्रगत राष्ट्रामध्ये कृषी क्षेत्राचा GDPतील वाटा हा इंग्लंडमध्ये 2% आहे, अमेरिकेमध्ये 3% आहे, फ्रान्समध्ये 7% आहे, तर ऑस्ट्रेलियामध्ये 6% आहे. म्हणजेच भारतीय शेतीचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा अधिक असल्याने अर्थव्यवस्थेत शेतीला महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीची राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा घटत असलेला दिसून येत आहे. हे आर्थिक विकासाचे प्रतीक आहे. औद्योगिक सेवा क्षेत्राच्या प्रगतीबरोबर शेती क्षेत्राची राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा कमी होत आहे. म्हणजेच 2017-18मध्ये तो 17.8%पर्यंत कमी झालेला दिसून येतो. म्हणजेच एकूणच शेती क्षेत्रातून उत्पन्न जरी कमी मिळत असलं तरी असं मानलं जातं की कृषी क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील सगळा जितका हिस्सा कमी तितका देशाची प्रगती अधिक समजली जाते. म्हणजेच सेवा क्षेत्र आणि उद्योग क्षेत्राचा जास्तीत जास्त विकास होऊन राष्ट्रीय उत्पन्नात वाटा असतं, जसं की मी आत्ता इंग्लंड आणि अमेरिका, फ्रान्स असल्या संदर्भात सांगितलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा अनन्यसाधारण असणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे भारतीय शेती व रोजगाराची साधनं. तर रोजगार हा शेती क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा स्वरूपाच्या दोन्ही प्रकारचा असतो. 1991मध्ये एकूण श्रमिकांच्या 70% श्रमिक शेती क्षेत्राशी कार्यरत होते. ग्रामीण भागात पुरेसे औद्योगिकरण झाले नसल्याने बहुतेक लोकांना आपली उपजीविका शेती क्षेत्रावरच भागावी लागत असे. त्यामुळे शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांच्या प्रमाणात असलेले दिसून येते. म्हणजे 70% श्रमिक अवलंबून असण्याचं प्रमाण हे भारतामध्ये सर्वाधिक आहे. त्यानंतर जर आपण विचार केला भारताच्या तुलनेत इतर 2011मध्ये 54.6% श्रमिकांना कृषी क्षेत्रातून रोजगार प्राप्त झालेला आहे. मागच्या भागामध्ये पण मी सांगितलेलं आहे की 54% लोक ही
कृषी क्षेत्रावर आधारित आपली उपजीविका चालवतात. तसेच भारतासारख्या विकसनशील देशात शेती क्षेत्रावर अवलंबित्व हे अधिक असल्याने किंबहुना विकसित देशात हे प्रमाण अत्यल्प असतं. म्हणजे इंग्लंड, अमेरिकेसारख्या देशामध्ये 2 ते 3% लोक शेती क्षेत्रावर अवलंबून असतात. फ्रान्स व ऑस्ट्रियासारख्या देशामध्ये 6 ते 8% अवलंबित्व आहे व इतर देशापेक्षा भारतामध्ये शेतीचं अवलंबित्व मोठ्या प्रमाणात दिसून येत असलेले दिसून येते. त्याच्यानंतर हे प्रमाण दिवसेंदिवसात कमी होणं आवश्यक आहे. हे कृषी क्षेत्रातून औद्योगिक आणि सेवा क्षेत्र आणि संशोधन क्षेत्रामध्ये स्थलांतरित होणं गरजेचं आहे. आणि म्हणून पुढचा जो घटक आहे तो म्हणजे औद्योगिक विकासाला सहाय्य. औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारा जो कच्चा माल आहे किंवा एकूणच कच्च्या मालाची पूर्तता ही कृषी क्षेत्रातून होणं अपेक्षित आहे. भारतातील विविध उद्योगधंद्यांना लागणारा जो कच्चा माल आहे तो शेतीतून उपलब्ध होतो. त्यामध्ये कापड, ताग, साखर उद्योग इत्यादींचा समावेश होतो. याशिवाय लघु उद्योग, कुटीर उद्योग, हातमाग उद्योग, शेतमाल प्रक्रिया उद्योग शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. जसं की हातमाग, तेलगिरण्या, भातगिरण्या, कागद उद्योग, डाळ मिल इत्यादी उद्योगात शेतमालाचा कच्चा माल म्हणून उपयोग झालेला दिसून येतो. सध्या अन्नधान्य प्रक्रिया उद्योगांना महत्त्व अधिक प्रमाणात आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रात निर्माण होणारी जी काही अवजारे आहेत, रासायनिक खते आहेत, मळणी यंत्र आहेत, ट्रॅक्टर, हार्वेस्टर, कीटकनाशके इत्यादींचा पुरवठा हा औद्योगिक क्षेत्रातून होत असतो आणि म्हणून मोठ्या प्रमाणात या घटकांना मागणी होते. या सर्व उद्योगांचा या सर्व उद्योगांचा विकास शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे औद्योगिक विकासात शेतीचं महत्त्व अनन्यसाधारण असलेलं दिसून येतं. प्रगती ही औद्योगिक क्षेत्राबरोबर शेती क्षेत्राची अवलंबून आहे आणि म्हणून एकमेकाशी सुसंगत हा 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 परस्पर अवलंबित्व आपल्याला मानावं लागेल. आणि म्हणून पुढचा जो घटक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारात शेती क्षेत्राचे महत्त्व. आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रगत देशामध्ये शेती क्षेत्रात फार कमी प्रमाणात अवलंबित्व दिसून येत आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारात शेतीतील महत्त्वाचे स्थान आहे. जसं की चहा, साखर, तंबाखू, फळे, भाजीपाला, फुले, त्याच्यानंतर मसाल्याचे पदार्थ, मासे इत्यादी मोठ्या प्रमाणात भारतातून निर्यात होत असते. यातून भारताला परकीय चलनाची गंगाजळी प्राप्त होत असते. भारतीय शेतीत निर्यात व्यापारात कच्च्या मालाचा 50% वाटा आहे, तर पक्क्या वस्तूंचा 20% वाटा आहे. देशाच्या एकूण निर्यातीत 70% वाटा हा शेतीशी संबंधित असल्याने निर्यात वाढीसाठी शेती व्यवसायात महत्त्वाचे स्थान मानले जाते आणि म्हणून शेतमाल प्रक्रिया करून मोठ्या प्रमाणात निर्यात करत असलेले दिसून येते. एकूण निर्यातीत 90च्या दशकामध्ये भारताचा निर्यातीतील हिस्सा 18.5% होता, तर तो 2016-17 साली तो 12.26% पोहोचलेला दिसून येतो. हा केवळ कृषी क्षेत्रातील जे काही प्रक्रिया उद्योगातून झालेला जो काही निर्यात आहे तो त्याचा हिस्सा दिसून येतो. परंतु अद्यापही शेती क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा अधिक नसलेला दिसून येतो. अमेरिका, इंग्लंडसारख्या देशामध्ये अतिशय कमी हे प्रमाण आहे की देशाच्या लोकांची अन्नधान्याची गरज पूर्ण करून ते इतर देशाशी व्यवहार करतात आणि म्हणून कृषी क्षेत्राशी संबंधित जे काही निर्यात धोरण आहे ते वेगवेगळ्या देशावरती वेगवेगळ्या राष्ट्रावरती अवलंबून आहे. त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे अन्नधान्यांचा पुरवठा. हा मागच्या भागामध्ये आपण पाहिलेला आहे. तर अन्नधान्याची निर्यात मोठ्या प्रमाणात करणं अपेक्षित आहे भारताकडनं, कारण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात विस्तीर्ण असा भौगोलिक प्रदेश लाभलेला आहे. कृषी क्षेत्रासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची सुपीक अशी जमीन आहे. त्याचा वापर जास्तीत जास्त करून आपण निर्यात करणं अपेक्षित आहे. 1950-51मध्ये एकूण अन्नधान्याचं उत्पादन 50 दशलक्ष टन होतं, तर 2011-12मध्ये जसं मी सांगितलं की 259.32 दशलक्ष टनापर्यंत वाढलेलं आहे. 16-17मध्ये 275.68 दशलक्ष टन इतकं अन्नधान्याचं उत्पादन झालेलं आहे. अन्नधान्याच्या उत्पादनात पुरेशा प्रमाणात न झाल्यामुळे आपल्या देशाला अन्नधान्याची आयात कधी कधी करावी लागते. औद्योगिक विकासाला अत्यंत महत्त्वाचे
स्थान म्हणून परकीय चलन हस्तगत करण्यासाठी आयातीवर खर्च कमी करावे लागते. यंत्रसामग्री तंत्रज्ञानाची आयात करता येण्यासारखी असते आणि म्हणून अशा प्रतिकूल परिणाम आर्थिक विकासावर होईल. म्हणून अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी शेती क्षेत्राला अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान निर्माण करून देण्यासाठी अन्नधान्य पुरवठा, त्याबरोबर अन्नधान्याची निर्यात, अन्नधान्याची आयात करण्याऐवजी निर्यात करणं अपेक्षित आहे. त्यातून परकीय गंगाजळी उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर पुढचा जो 6वा पॉईंट आहे ते म्हणजे भांडवल निर्मितीतील योगदान. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये भांडवलाच्या निर्मितीत शेती क्षेत्रातून अत्यंत महत्त्वपूर्ण भर घातलेली दिसून येते. 1950-60च्या दशकामध्ये जर हे प्रमाण बघितलं तरी अनन्यसाधारण दिसून येतं. विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात शेती क्षेत्र भांडवल निर्मितीत कमी पडल्याचे दिसून येते. विकासाच्या मार्गावरती चालण्यासाठी शेती क्षेत्र नेहमीच अग्रगण्य राहिलेलं आहे. जगातील अनेक देशांनी शेती अधिकच्या गुंतवणूक करून आपला आर्थिक विकास साध्य केलेला आहे. मात्र भारतासारख्या देशांनी आजही शेती क्षेत्रामध्ये भांडवल निर्मिती किंवा गुंतवणूक अत्यंत नगण्य स्वरूपाची आहे. त्या तुलनेत जपान, रशिया, चीन, अमेरिका या देशांनी प्रचंड प्रमाणात शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक केलेली दिसून येते आणि म्हणून भांडवल निर्मितीत अनन्यसाधारण कृषीचं योगदान दिसून येतं. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे उत्पन्नाची साधनं. भारतीय अर्थव्यवस्थेत जी काही उत्पन्नाची साधनं निर्माण केलेली आहेत, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपंचायत, राज्य सरकार, केंद्र सरकार या संस्थांना आपला खर्च भागवण्यासाठी शेती क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. पाणीपट्टी, जमीनपट्टी, महसूल, विक्री कर, शेतमालावरील जकाती, त्याचबरोबर शेती आधारित उत्पादनावर प्राप्ती कर, शिक्षण कर, निर्यात कर, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, उत्पन्नाचे सरकारला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. म्हणजे शेती क्षेत्रापासून सरकारी तिजोरीत मोठ्या प्रमाणात भर घातली जाते. म्हणजे म्हणजे त्यातून उत्पन्नाचे प्रमाण अधिक असलेले दिसून येते. त्याच्यानंतर शेती क्षेत्राबरोबर उत्पन्नाची जी काही वेगवेगळी घटक आहेत ती सुद्धा शेती क्षेत्रातून मिळतात. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे किंमत पातळीची स्थैर्य. देशात किंमत पातळी स्थिर राहण्यासाठी अन्नधान्य व शेतमालाची किमती स्थिर असणे आवश्यक आहे. शेतमालाची किमती जर स्थिर जर नसतील तर इतर व्यापारी पिकाच्या संदर्भात किंवा एकूण अन्नधान्याच्या व्यतिरिक्त वस्तूंच्या किमती प्रचंड आकाशाला भिडतील अशी दाट शक्यता असते आणि म्हणून शेतमाल किमतीत बदलाचा जो सर्वसाधारण किंमत पातळीवर परिणाम होतो. देशातील भाववाढीस अनेक घटक कारणीभूत असतात. शासनाने अयोग्य धोरण, तुटीचा अर्थभरणा, शेतमाल साठवणुकीचा अभाव, आधारभूत किंमत इत्यादी ठरवण्यात दिरंगाई केल्यास वाहतुकीच्या अपुऱ्या सुविधा इत्यादी कारणामुळे भाववाढ होऊ शकते. म्हणजेच देशातील अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे नाही तर देशातील भाववाढीस अनेक कारणीभूत आहे. अयोग्य धोरण, तुटीचा अर्थभरणा, शेतमाल साठवणूक, आधारभूत किमतीतील दिरंगाई, वाहतुकीच्या अपुऱ्या सुविधा इत्यादी कारणांसाठी भाववाढ झालेली दिसून येते आणि म्हणून त्यासाठी सर्वसाधारण किंमत पातळी स्थिरता आणण्यासाठी शेतमाल किमती स्थिरता राखणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी शेतीचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून त्याचबरोबर अन्य प्रकारचे जे काही पशुधनाचा विकास आहे, आर्थिक विकासाला शेती क्षेत्र पोषक असणं अपेक्षित आहे. त्याच्याबरोबर आर्थिक नियोजनासाठी ज्या काही यशस्वी योजना आहेत त्या करणे अपेक्षित आहे. शहरीकरणाच्या समस्यांचे निराकरण झालं पाहिजे. त्याचबरोबर परकीय व्यापारातील योगदान. अलीकडच्या कालखंडामध्ये शेती वस्तूंच्या आयातीत आणि निर्यातीत मोठ्या प्रमाणात आकारमान विस्तारत गेलेला आहे. भारतात आता गहू, तांदूळ यासारख्या अन्नधान्याबरोबरच फळे आणि फुलाचीही निर्यात केली आहे. 1990-91 पासून भारतात एकूण आयातीच्या तुलनेत शेती व संलग्न वस्तूच्या आयातीचे प्रमाण 2 ते 6% राहिलेले आहे. तर एकूण निर्यातीत 10 ते 12% बदल झालेला आहे. भारतात एकूण आयातीचा कृषी संदर्भातील हिस्सा जो आहे तो 10-11मध्ये 3.03% होता, तर 16-17मध्ये हा हिस्सा 6%पर्यंत म्हणजे 7%पर्यंत वाढलेला आहे. एकूण निर्यातीत 10-11मध्ये शेतीचा हिस्सा हा 10% होता, तर 15-16मध्ये तो 13%पर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे एकूणच भारताच्या
कृषी आकारमानाचा विचार केला, एकूणच जर भारताच्या अ, अर्थव्यवस्थेत भारतीय अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राची भूमिका जर विचार केला तर शेती क्षेत्राचं योगदान हे अत्यंत अनन्यसाधारण असलेलं दिसून येतं. शेतीची मशागत, शेतीमध्ये केलेली मेहनत हे देशाच्या अर्थव्यवस्थेला अनन्यसाधारण अशा प्रकारचं विकासाच्या मार्गावर नेऊ शकते आणि म्हणून शेती क्षेत्राची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची अर्थव्यवस्थेत असलेली दिसून येते. यावरील घटकांचा जो आपण विचार केलेला आहे तो म्हणजे खऱ्या अर्थाने शेती ही कधीही निराशाजनक किंवा एकूण सध्याच्या ज्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये सगळ्या अर्थव्यवस्था एकदम स्लो डाऊन झालेल्या असताना कृषी क्षेत्र एकमेव क्षेत्र असं आहे की एकदम चांगल्या पद्धतीने प्लसमध्ये देशाची अर्थव्यवस्थेत एकूण GDPत कृषी क्षेत्राचा वाटा हा अनन्यसाधारण आहे. कृषी क्षेत्रामध्ये झालेलं उत्पादन हे नेहमीच अन्नधान्य असेल किंवा एकूण देशाच्या जनतेची अन्नधान्याची गरज पूर्ण करते. त्यातून व्यापार असेल, परकीय जंजाळ असेल किंवा इतर वस्तूंच्या ज्या प्रक्रियायुक्त वस्तू आहेत त्यापासून मोठ्या प्रमाणात भांडवलाची निर्मिती होते. उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्राला चालना मिळते आणि म्हणून शेती क्षेत्र हे कुठल्याही देशाच्या विकासाला चालना देणार आहे. त्यासाठी योग्य प्रकारची धोरणं, योग्य प्रकारची नियोजन पद्धती आणि देशातील नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर शेती क्षेत्रसुद्धा विकासाचं एक मुख्य स्रोत होऊ शकतं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधन होणं गरजेचं आहे, कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचं आहे आणि म्हणून शेती क्षेत्रातील प्रगती इतर देशाच्या तुलनेत आपण जरी कमी असलो तरी येणाऱ्या कालखंडात शेती क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी अशी आशा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपण हा मुद्दा थांबूयात. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे भारतीय कृषी पुढील जी काही आव्हाने आहेत ते कशा प्रकारचे आव्हाने आहेत ते यामध्ये आपण